पुण्यात पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती. विधी सेवा समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कायद्याची ओळख. विधी सेवा समितीचा प्रभावी जनजागृती उपक्रम. शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृतीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. बालकांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली. भारत सरकारने 2012 साली लागू केलेल्या पोक्सो कायद्याद्वारे 18 वर्षाखालील मुलामुलींना लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देण्याचं उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश माननीय हर्षदा एस आदमाने उपस्थित होत्या. कार्यक्रमात वकील संघाचे ॲडव्होकेट निलेश देसले, ॲडव्होकेट धनंजय धनगर यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बालमजुरी आणि भिक्षावृत्ती यांसारख्या गंभीर विषयांवर मार्गदर्शन केलं. त्यांनी कायद्याची माहिती देतानाच विद्यार्थ्यांनी स्वतःचा हक्क ओळखून सजग राहण्याचं आवाहन केलं. यानंतर माननीय न्यायाधीश हर्षदा आदमाने यांनी पोक्सो कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन करताना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. एखाद्या मुलामुलीची छेडछाड होत असल्यास, अश्लील वर्तन किंवा छायाचित्रणासारखे प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांची माहिती असणं किती आवश्यक आहे हेही त्यांनी अधोरेखित केलं. कार्यक्रमाला प्राचार्य S.S. पाटील, पर्यवेक्षक B.J. पाटील, ज्येष्ठ शिक्षक D.H. सोनवणे, S.K. जाधव, S.A. पाटील, J.D. बोरसे, B.N. मोरे तसेच उपशिक्षिका V.H. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक S.A. यांनी केलं तर आभार प्रदर्शन J.D. बोरसे यांनी केलं. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कायद्याविषयक माहिती आत्मसात केली. मुख्य संपादक जतीन बोरसे, GBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे. मुलं आहेत, बालकं आहेत, त्यांच्याबद्दल होणारे जे काही सेक्शुअल ऑफेन्सेस असतील, सेक्शुअल ॲक्ट असतील, त्यांच्यापासून त्यांचं होणारं जे काही आहे हॅरॅसमेंट आहे, तर त्या हॅरॅसमेंटसाठी आपल्या भारत सरकारने 2012 साली एक कायदा अंमलात आणला. आपण जर बघितलं तर आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी 2012 सालीच हा कायदा का आला. आपण जर बघितलं तर सन 2000 पासनं भारतात होणारी डेव्हलपमेंट आणि भारतात जो सोशल मीडिया असेल, जो सोशल मीडियाचा शिरकाव झाला आणि कम्प्युटर, मोबाईल्स हे सगळ्या गोष्टी आल्या, त्याच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. आणि जे काही गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं ते फक्त आणि फक्त जे काही अडल्ट आहेत त्यांच्या बाबतीतच नाही, तर जे काही आपल्या भारतातले, आपल्या समाजातले जे छोटे बालक आहेत, तर त्यांच्यावर होणारे जे काही गुन्हेगारी आहे त्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं. त्यामुळे 2012 साली हा जो आहे पोस्को ॲक्ट अंमलात आणला. अगदी छोटासा ॲक्ट आहे. आपण जर बघितलं तर दुसरे जे काही कायदे आहेत ते त्यात खूप कलम आहे, सेक्शन आहेत, पण अगदी छोटासा 46 कलमांचा हा जो ॲक्ट आहे तो जे काही 18 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा कायदा आहे. तर हा कायदा सांगतो की ह्या कायद्यामध्ये बालक म्हणजे कोण. जो कोणी बालक 18 वर्षाच्या आत असेल त्याला ह्या ॲक्टमध्ये बालक म्हणून संबोधलं आहे. आपण जर बघितलं तर आपल्या समाजाची एक मानसिकता आहे की फक्त जे काही गुन्हेगारी किंवा जे काही चुकीचे ॲक्ट हे फक्त मुलींबाबत होत असतात, पण तसं नाही आहे. ह्या ॲक्टने बालक म्हणजे मुलं आणि मुली या दोघांवर होणारे जे काही क्रूर प्रसंग आहे तर ह्या ॲक्टमध्ये ते सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतरचा पहिला हा एक असा ॲक्ट आहे की जो मुलांवर होणारे अत्याचार आहेत तर ते मुलांवर होणारे अत्याचार देखील यात कव्हर होतात, फक्त मुलीच यात कव्हर होत नाही. तर आपल्याला समजलं की यात बालक म्हणून कोण येतं. तर ह्यामध्ये आपण जर आपल्या स्वतःसाठी किंवा आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या शाळेत शिकतो, तर त्या शाळेत जर असं काही कृत्य होत असेल तर त्या कृत्यासाठी आपण काय केलं पाहिजे. त्यासाठी ते कृत्य म्हणजे काय की ह्या ॲक्टने ते कृत्य कव्हर केलेलं आहे.
तर त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली 4 गोष्टी आहेत की 18 वर्षाच्या आतील मुलगा असू देत, मुलगी असू देत, त्याच्या संमतीशिवाय जर त्याच्यासोबत कोणी सेक्शुअल हॅरॅसमेंट करत असेल, बळजबरी शारीरिक संबंध त्यात स्थापित करत असेल, तो हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला ॲक्ट त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामध्ये दुसरा ॲक्ट असा आहे, जरी 18 वर्षाची मुलगी असेल, 18 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याची संमती देखील असेल, तरी जर कोणी त्याच्यासोबत शारीरिक संबंध करत असेल तर तोही ह्या ॲक्टनुसार गुन्हा होतो. त्यानुसार 3 नंबरचा जो ॲक्ट सांगितलेला आहे यामध्ये, तो म्हणजे जे काही अश्लील चित्र अश्लील चित्र जर कोणी रेकॉर्ड करत असेल 18 वर्षाच्या मुलीच्या आतले, तर जो कोणी तो माणूस असेल किंवा वॉटेवर जो कोणी असेल तर तोही कव्हर केलेला आहे. आणि जो एखादा मनुष्य असेल, एखादा लेडीज असू देत, जेंट्स असू देत, जर कोणी त्या मुलाला 18 वर्षाच्या आतील मुलाला जर ते पोर्नोग्राफी किंवा अश्लील चित्र करण्यासाठी भाग पाडत असेल तर ते जे कोणी लोक आहेत तर त्या लोकांना यामध्ये दोषी धरलं जातं. हे जे काही 4 ॲक्ट आहे, हे 4 ॲक्ट ह्या कायद्यामध्ये मेनली कव्हर केलेले आहे. हे 4 ॲक्ट जर आपल्या भोवती किंवा आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या सोसायटी असेल, आपली शाळा असेल किंवा आपण सपोज एखाद्या बस स्टॉप तुम्ही अपडाऊन करता तर बस स्टॉप असेल तर त्या बस स्टॉपवरही जर तुम्हाला असं काही आढळून आलं की बाबा अशा काही गोष्टी होत आहेत किंवा तुम्हाला दिसत आहेत की कोणी अगदी जर आपण बघितलं तर ह्या मेन 4 गोष्टी आहेत, पण त्यात आणखी काही गोष्टी आहेत की सपोज कोणी एखादा मुलगा असेल की जो मनुष्य असेल की जो 18 वर्षापेक्षा मोठा आहे आणि तो एखाद्या मुलाला त्रास देत असेल, एखाद्या मुलीला त्रास देत असेल आणि ते जर आपल्या लक्षात आलं तर आपण काय करायचं आहे? पहिलं आपण असं करायचं आहे की आपल्या जवळचं जे कोणी पोलीस स्टेशन असेल तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या प्रकारची त्या कृत्याबद्दलची आपल्याला तक्रार करायची आहे. पोलिसांना सांगायचं आहे की माझ्याबद्दल किंवा साहेब मी असं बघितलं, स्टँडवर बघितलं, आमच्या कॉलनीत बघितलं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.